ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये भाजपला सपशेल बहुमत। 227 जागांमध्ये भाजपला 100हून अधिक ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज। भाजपने केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। मुंबई महापालिका मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ। पुढील 2 दिवसांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई विभागाची बैठक। मतदार याद्यांबाबत 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडू शकणार। 5 डिसेंबरला हरकती सूचनांवर सुनावणी होणार। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक। मनपा निवडणुकीबाबत युती आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती। दरम्यान पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की ठाकरे बंधूंसोबत युती जाणार हे गुलदस्त्यात। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे। मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता मग निवडणूक का वेगळी लढता, असा शरद पवारांचा सवाल। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा। काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची भूमिका। सूत्रांची माहिती। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याचं मनसेला देणं घेणं नाही। मनसे काही मवियाचा भाग नाही। मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। मी पक्षामध्ये कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुखांची प्रतिक्रिया। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला। सूत्रांची माहिती। काटोलमध्ये पवारांच्या एनसीपीचा शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा। अर्चना देशमुखांसोबत आघाडी करण्यास सलील देशमुखांचा विरोध होता। दरम्यान सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची चर्चा। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद। नारायण पवारांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरेश महाडिकांच्या कानशिलात लगावली। मविया खासदारांच्या निधीमधून टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्री जयकुमार गोरेंवर टीका। तर गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणं म्हणजे जिभेला हाड नाही हे सिद्ध करणं। भाजप आमदार देवेंद्र कोठेंचे प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर। विधेयक मंजुरीबाबत राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ते आपोआप मंजूर झालं, यालाही कोर्ट मंजुरी देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिला। राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ। राज्यपालांचा कालापव्यय शेवटी राज्याच्याच मुळावर येईल। सामनातून महाराष्ट्राच्या राज्यपालांवर टीका। नवी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र येणार। शिंदे आणि गणेश नाईक आज नेरूळमधल्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। संध्याकाळी 5 वाजता पुतळ्याचं अनावरण। अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाणार नाहीत। नेरूळ पोलीस स्थानकामधून अमित ठाकरेंना फोन। अमित ठाकरे रविवारी दुपारी 1 वाजता नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाणार। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज मालेगाव बंदची हाक। सकाळपासून मालेगाव शहरामध्ये शुकशुकाट। दुकानं बंद, कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध। पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या चौकशीनंतर आज पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची चौकशी होणार। पॉवर ऑफ अटर्नी कोणत्या अटीवर दिली, मोबदला मिळाला का किंवा त्यांना काही आमिष दाखवण्यात आलं होतं का, याची चौकशी आज होणार। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीच्या अहवालामधील निरीक्षण समोर। दस्त नोंदणी करताना जागेचा ऑनलाईन उतारा पाहिला नाही। बंद झालेला जुना 7/12 दस्ताला जोडण्यात आला। उद्योग संचालनालयाचे पात्रता प्रमाणपत्र नसल्याचं समोर। दिल्ली स्फोटामध्ये एनआयएनं अटक केलेला दहशतवादी डॉक्टर मुझम्मिलच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। रसायनांचा स्फोटक बनवण्यासाठी वापर, युरियाच्या गोळ्यांचा नवा व्हिडिओ देखील समोर। मुझम्मिलच्या खोलीमधून 360 किलो अमोनियम नायट्रेट स्फोटकं जप्त। स्फोट प्रकरणामधील डॉक्टरांच्या फोनमधील डिलीट केलेला डेटा समोर। डॉक्टर मुझम्मिलच्या मोबाईलमध्ये इसिसशी संबंधित दहशतवाद्यांच्या भाषणांचे 200 व्हिडिओ तर काही ऑडिओ मिळाले। डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर आदिल, डॉक्टर शाहीन आणि इरफानच्या फोनमधील डेटा समोर। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। शासकीय महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी प्रमाणात आहे। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं काम बंद आंदोलन। हिवाळी अधिवेशनाला 17 दिवस बाकी असताना कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना आदरांजली। मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार।
रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमधून 19 जणांची माघार. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया. आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीमधून माघार. नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. अद्यापही जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षपदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. स्थानिक निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा. लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार, सुनील शेळकेंचं वक्तव्य. दिल्लीमधल्या स्फोट प्रकरणातील डॉक्टरांच्या फोनमधील डिलीट केलेला डेटा आता समोर आलाय. डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर आदिल, डॉक्टर शाहीन आणि इरफानच्या फोनमधला डेटा आता समोर आलाय. डॉक्टर मुझम्मिलच्या मोबाईल फोनमध्ये जवळपास 200 व्हिडिओ मिळालेले आहेत. इस्टेशी संबंधित दहशतवाद्यांच्या भाषणांचे हे ऑडिओ व्हिडिओ मिळालेले आहेत आणि यापैकी जवळपास 80 व्हिडिओ दहशतवादी प्रशिक्षण, बॉम्ब बनवणं आणि रासायनिक अभिक्रियांशी संबंधित संशोधनावर आधारित आहेत. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू दोघेही रिंगणात. मारुती बनकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली, तर नातू यश बनकर यांचाही प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी अर्ज. परभणीच्या पाथरीमध्ये भाजपमध्ये कुरबुरी. पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका. पक्षश्रेष्ठींनी तातडीनं भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी. नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंचा प्रचार सुरू. नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्यानं जनता अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवेल, विश्वास बडोगेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव केल्याची चर्चा. नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा. सर्वसाधारण जागेसाठी 1,02,00,000ची बोली, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांची बोली. पालघरमध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू. आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका. सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावितांनी व्यक्त केला विश्वास. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांसाठी 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. तब्बल 9 वर्षांनी होणार निवडणूक. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह. नंदुरबार नगरपालिकेसाठी जिल्ह्यातील आजी माजी नेते प्रचाराच्या मैदानात. शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे आमदार विजय गावित, माजी खासदार हिना गावित आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील. परभणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आलेले 34 अर्ज तर नगरसेवक पदासाठी आलेले 350 अर्ज छाननीमध्ये बाद. आज नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस असून आज लढतीचं चित्र स्पष्ट होणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या परळीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या देशमुखांचे पती दीपक देशमुखांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. परळीमध्ये अजित पवार किंवा मुख्यमंत्री आले तरीही मागे हटणार नाही, दीपक देशमुखांची प्रतिक्रिया. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.